नमस्कार मित्रांनो, तिकडे बघा निसर्ग किती देवाने सुंदर बनवला आहे. ज्याला देवाने जन्म दिला, त्याला चारा दिला, त्याला बुद्धीही दिली. तुमच्या बंगल्यापेक्षा भारी चिमणीने किती भारी घरटं बनवले बघा. ऊन येऊ द्या, पाऊस येऊ द्या, वारा येऊ द्या, हवा येऊ द्या, काही पण येऊ द्या, तरी त्या घरट्याला काहीच होत नाही आहे. तिचा तो बंगला आहे. काय तिने किती डोकं लावलेलं आहे, कसं एक एक गवताची काडी आणून विणवलेलं आहे बघा. जे स्वतःला अयशस्वी मानत असतील त्यांनी चिमणीचा आदर्श घ्या. चिमणी स्वतः होऊन केवशी एवशी चिमणी केवढं मोठं घरटं बनवते. बघा, चिमणी घरट्यामध्ये घुसलेली आहे, निवांत बसलेली आहे आणि तिची पिल्लं चिवचिव करत आहे मित्रांनो. ज्या झाडावरती कोणी चढू शकत नाही अशा उंच ठिकाणी शेंड्यावरती चिमणी घरटं बांधत असते मित्रांनो. बघा, सिटीमधल्या मुलांना हे पण माहीत नसेल की चिमणीचं घरटं कसं असतं किंवा कसं बांधते. बघा लाईव्ह पुढं एकूण 4 घरटे आहे आणि जसे आपले वेगवेगळे घराचे आकार असतात तसे त्यांच्या घरट्याचे सुद्धा वेगवेगळे आकार आहेत. बघा मित्रांनो, एक सगळ्यात खालचं घरटं आहे ते चिमणीने बसण्यासाठी तिच्यासाठी केलेलं आहे आणि जे मोठं घरटं आहे त्याच्यामध्ये पाणी जात नाही, काय नाही, तिथं ती अंडी घालून तिची मुलं जन्माला घालू शकते, म्हणून तसं घरटं बनवलेलं आहे. आवडलं तर नक्की लाईक करा मित्रांनो. धन्यवाद. अशाच नवनवीन व्हिडिओ चॅनेलला सबस्क्राईब करा मित्रांनो. धन्यवाद.